नमस्कार, जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ बनवायला जरा खूप म्हणजे टाईम झाला आहे. कारण काय होतं माहिती आहे का, थोडंसं वैयक्तिक कामं पण असल्यामुळं जरासा म्हणजे थोडं लक्ष गेलं नाही. तरी मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही. हा व्हिडिओ मी खास म्हणजे आपले यूट्यूब सबस्क्रायबर आहेत त्यांच्या आग्रहास्तव बनवत आहे. कारण की मुलं म्हणत होती की सर, जे आता होमगार्ड मुंबई भरती झालेली होती, म्हणजे मुंबई होमगार्ड भरती. तर सर ते झाले सगळ्यांचं म्हणजे जवळपास आमचं सिलेक्शन झालंय. पण म्हणजे अडचणी आहेत काही. मग मी काय केलं होतं म्हणजे थोडंसं म्हणजे जरा गॅपच घेतला होता मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे. तर आज मी सहज आपला म्हणजे मोबाईल ओपन केला आणि त्याच्यात भरपूर साऱ्या मित्रांचे कमेंट्स बघितले, की सर सगळं म्हणजे व्यवस्थित आहे. फक्तच की एक होमगार्ड महाराष्ट्र राज्य जे मेडिकल सर्टिफिकेट आहे, वैद्यकीय प्रमाणपत्र, त्या संदर्भात आम्हाला जरासं माहिती पाहिजे होती म्हणले. तर त्यावर मग विचार केला मित्रांनो, की लवकरात लवकर मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येऊ. आणि माझ्याकडे माहिती नव्हती, तरी पण मी ती माहिती गोळा केली मित्रांनो खास तुमच्यासाठी. ओके. तर मित्रांनो, मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जेवढं तुमच्यापर्यंत माझ्याकडचं जेवढं नॉलेज आहे, मी तेवढं तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कृपया करून आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असतील, तर कृपया आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या मित्रांनो. आणि मी असाच जो व्हिडिओ बनवतो थेट त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत ती लवकरात लवकर पोहोचते. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता मित्रांनो, तुम्ही जो प्रश्न विचारला होता, सर वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे कशा पद्धतीने भरायचं, तो कुठं सबमिट करायचा असतो, तो कुठून घ्यायचा असतं. तर मित्रांनो, वैद्यकीय प्रमाणपत्र हे मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं, की मित्रांनो आपापल्या ग्रुपमध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यात जवळपास मुंबई होमगार्डची भरती झाली होती, तुम्ही मुंबई होमगार्ड मुख्यालयात जाऊन तिथं आपलं म्हणजे मोबाईल नंबर WhatsApp ग्रुपला ॲड करून घ्या. तिथे तुम्हाला त्याची PDF वगैरे भेटली असते. तर तिथं जर नसेल तर आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला सुद्धा त्याची PDF असते. जवळपास मी एक आशा करतो तुमच्याकडे आता ती PDF असावी. तर ते कशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे, कोणत्या डॉक्टरकडनं तुम्हाला ते म्हणजे PDF भरून घ्यायचे आहे तर मित्रांनो. ठीक आहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला, आपलं जे अर्जदाराचे नाव आहे ते सुरुवातीला असणार आहे. हे ब्लँक आहे. व्हिडिओच्या शेवटी म्हणजे हे ब्लँक तुम्हाला सांगून झालं तर मी तुम्हाला त्याची सॅम्पल कॉपी म्हणजे कशा पद्धतीने भरायचं ऑलरेडी भरलेली आहे. ती कॉपी मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. ओके. चला. तर सुरुवातीला काय करायचं तुम्हाला, अर्जदाराचं नाव आहे, ते अर्जदाराचं नाव टाकून घ्यायचं आहे. उंची, वजन आणि ओळख चिन्ह. ओळख चिन्ह काय, आपल्या अंगावर जी पण काही खूण असेल, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये अंगावर तीळ असेल किंवा उजव्या हातावर, डाव्या हातावर कुठेही असू दे, ते खूण तिथं तुम्हाला तिथं लिहायचं आहे मित्रांनो. पुढे हृदय नाडी, हृदय आहे, नाडी आहे, त्याचे जे काही ठोके आहेत ते लिहायचं आहे तिथं. पुढं काय लिहायचं आहे, सर्वसाधारण स्थिती काय असेल. याच्यामध्ये बाबा तुमची चांगली आहे, सर्वसाधारण आहे की वाईट आहे. म्हणजे सध्या तुमची परिस्थिती काय आहे, म्हणजे बॉडी कंडिशन काय आहे, ते सर्व तिथं टाकणार आहेत मित्रांनो. पुढे दृष्टी असणार आहे चष्म्यासहित. ते तुमची दृष्टी काय असेल ते तिथं लिहिलं जाईल. पुढे शेरा असणार आहे आणि याच्यामध्ये प्रमाणित करण्यात येते की असं म्हणलं मित्रांनो, तुम्हाला लास्टच्या पेजला मी ते सांगणार आहे. आता तुम्हाला मी सॅम्पल कॉपी मगाशी म्हणलं होतं दाखवतो म्हणून, तर ही सॅम्पल कॉपी आहे. ठीक आहे. हे पहा. आता ह्याच्यामध्ये काय म्हणलेत, महाराष्ट्र होमगार्ड राज्य वैद्यकीय प्रमाणपत्र. मगाशी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला जे पण काय असेल अर्जदाराचं नाव, तो सुरुवातीला घ्यायचं आहे. नंतर पुढे काही उंची आहे, जे पण असेल ते सेंटीमीटरमध्ये उंची घ्यायचं आहे. वजन तुमचं किलोग्राममध्ये घ्यायचं आहे. ओळख चिन्ह. आता याच्यावर ओळख चिन्ह तुम्हाला उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो, उजव्या हाताच्या दंडावर तीळ आहे. हे सरळ सरळ तुम्हाला नमूद करायचं आहे. तुमच्या म्हणजे हातावर, पायावर कुठेही असू द्या, म्हणजे गालावर, मानेवर कुठेही असू द्या, ते तीळ आहे. ते कुठल्या दिशेला आहे, कुठल्या साईडला आहे, ते तिथं तुम्हाला नमूद करायचं आहे. हृदय, त्याच्यामध्ये तुमचं हृदयाचं जे काय असेल ते ठोके, नाडीचे जे काय असेल ते ठोके तिथं येणार आहेत मित्रांनो. पुढे काय आहे, सर्वसाधारण स्थिती काय असेल आता. चांगली, जवळपास चांगली सर्वसाधारण स्थिती लिहिणार आहेत. आणि पुढे आता दृष्टी हा महत्त्वाचा आहे. दृष्टीचं जे काही असेल तो याच्यामध्ये चष्म्यासहित विजन विजन विदाऊट ग्लासेस आणि बोथ आईज, राईट आईज अँड लेफ्ट आईज, त्याचं जे काय असेल 616 हे चेक केलेलं आहे मित्रांनो. प्रॉपर म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट प्रॉपरच पद्धतीने काढलेलं आहे. तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजे सरकारी दवाखान्यांमध्ये सुद्धा हे सर्टिफिकेट घेऊ शकता. जर तिथं नाही भेटलं, गर्दी असेल, तर मित्रांनो प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जे काय असेल MBBS डॉक्टर वगैरे तशा पद्धतीच्या लेवलच्या डॉक्टरकडनं तुम्ही हे सही आणि शिक्क्यानिशी घ्यायचं आहे. ठीक आहे. तिथं जे काय असेल ते 200-300 रुपये चार्ज करतात मित्रांनो, त्यांच्या सही आणि शिक्क्याचं त्यांचं जे रजिस्ट्रेशन नंबर असतो ते सुद्धा त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. त्यांना विसरलं तर तुम्ही आठवण करून द्यायचं आहे, सर रजिस्ट्रेशन नंबर पण टाका म्हणून. ठीक आहे.
पुढे काही कलर विजन, कलर ब्लाइंड जे काय असेल तो पण घेणार मित्रांनो इथे येते. आता लास्टला काय म्हणलेत, मी असे प्रमाणित करतो की उपरोल्लेखित अर्जदार होमगार्ड संघटनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी वैद्यकीय दृष्टीने येथे योग्य किंवा अयोग्य ते असे लिहावे म्हणून सांगितलेले मित्रांनो. याच्यामध्ये फिट किंवा अनफिट शक्यतो आता तुम्हाला तिथं सगळीकडे फिटच येणार आहे. अनफिट म्हणलं तर तुम्ही म्हणजे ह्या पोस्टसाठी तत्पर नसणार आहे मित्रांनो. त्यामुळे इथे सगळीकडे ते फिटच असणार आहे. ओके, तयार नसणार आहे. आता इथं वैद्यकीय अधिकाऱ्याची सही म्हणलेली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याची सही घ्यायची, त्याचा स्टॅम्प शिक्का घ्यायचा आहे. खाली नोंदणी क्रमांक तुम्हाला सांगितलं होतं, नोंदणी क्रमांक आणि दिनांक. अशा पद्धतीने मित्रांनो हा वैद्यकीय प्रमाणपत्र जो तुमचं कन्फ्युजन होतं मी ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन याच्यात सुद्धा तुम्हाला काही कन्फ्युजन असेल किंवा कोणती माहिती भेटत नसेल तर कृपया आपल्या चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तुमचं जे पण काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. जय